ज्याप्रमाणे अमेठी हा गांधी परिवाराचा गड मानला जात होता, त्याचप्रमाणे बारामती हा राष्ट्रवादीचा अर्थात शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिलाय। बारामतीच्या भरवशावर शरद पवार आणि नंतर सुप्रिया सुळे या महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण निर्धास्तपणे करू शकत होत्या। सुप्रिया सुळे गेल्या 15 वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत। पण अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर बारामतीचं समीकरण बदललंय। बारामतीतून सुनेत्रा पवार या अजित पवार गटाच्या उमेदवार असतील अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांची आहे। बारामतीत आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजेच पवार विरुद्ध पवार हा सामना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे। बारामतीत आता पुढे काय होणार? अमेठीसारखीच बारामतीत इतिहासाची पुनरावृत्ती होणार की शरद पवार गेम फिरवणार? बारामतीत नेमकं चाललंय काय? चला जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल। आपला मतदारसंघ मजबूत करणे हा शरद पवारांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसात घेतलेला सर्वात दूरदर्शी निर्णय होता। त्यांनी बारामतीची केलेली प्रगती पाहून आणि त्याचा शरद पवारांना झालेला फायदा बघून अनेकांनी त्यांचं अनुकरण केलं। बारामतीच्या भरवशावर पवार कुटुंब देशाचं राजकारण बिनधास्तपणे आजपर्यंत करू शकले। पण हा मतदारसंघ आता अभेद्य राहिलेला नाही। अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की बारामतीतून सुनेत्रा पवार या लोकसभेच्या उमेदवार असतील। त्यामुळे ही निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी सोपी नसेल। यावेळी पहिल्यांदाच बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना पाहायला मिळणार आहे। या प्रकरणी एकीकडे राजकीय उत्कंठा वाढली असतानाच शुक्रवारी घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर जाहीर टीकाही केली जात आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सभेमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या सुखदुःखात कोण असेल अशाच लोकांना मतदान करा। मी जी मतं मागतेय ती मेरिटवर मागतेय आणि मी मत मागतेय, सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाहीये। गाव वाडी वस्तीवर मी फिरते आणि असंच असलं पाहिजे। ही अजित पवार यांच्यावर केलेली अप्रत्यक्ष टीका होती। तसंच बारामतीमध्ये राजकीय बॅनरबाजीही बघण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर बारामतीच्या काळेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार या दर्शनासाठी गेल्या असता थोड्याच वेळात सुप्रिया सुळेही तिथे पोहोचल्या। तिथे दोघींचा आमनासामना झाला। आता पुढे काय होणार याची उत्सुकता असतानाच सुप्रिया सुळेंनी गाभाऱ्याजवळ सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेतली। ही बातमी माध्यमांपर्यंत पोहोचेल याची खबरदारी अर्थातच घेण्यात आली। या गळाभेटीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी आदर आणि सन्मानाने सुनेत्रा वहिनींची गळाभेट घेतली। सुनेत्रा पवार माझ्या मोठ्या भावाची बायको आहे। त्या माझ्या मोठ्या वहिनी आहेत। आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीला आपण आदर देणं हे माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये आहे। माझ्यावर माझ्या आईने जे संस्कार केले त्याप्रमाणे मी वागले। या घटनेच्या एक दिवस आधी शरद पवार यांनी सुनील शेळके यांच्यावर लोणावळ्यात व्यक्तिगत टीका केली होती। शरद पवार यांचा राजकीय इतिहास पाहता ते सहसा कधीही व्यक्तिगत टीका करत नाहीत। पण राजकीय जाणकारांच्या मते सुनील शेळकेंवरील टीकेचा संबंध थेट सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या सामन्यामध्ये आहे। या पार्श्वभूमीवर झालेली सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची गळाभेट पाहता याचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत असून शरद पवार गट त्यांच्या मतदारांपर्यंत बारामतीमध्ये सगळं आलबेल असल्याचा संदेश तर पोहोचवत नाहीयेत ना, ही शंका घेण्यास पुरेपूर वाव असल्याचे राजकीय जाणकार सांगतात। शरद पवार हे बारामतीची अमेठी होऊ न देण्यासाठी काय करतील याबाबत महाराष्ट्रात कमालीची उत्सुकता आहे। ते काहीही असलं तरी या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून राजकीय वातावरण तापलेलं राहणार आहे आणि महाराष्ट्राला एक उच्च कोटीचा राजकीय ड्रामा बघायला मिळेल यात काही शंका नाही। हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राइब करायला विसरू नका।